हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर करत कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर हेची जान जानावडे कास पितांबर मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी कल्टी कंटी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार आवडे निरंतर हा 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 आवडे निरंतर हेची जाण जाण तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची होय देव गुरु आपणची देव होय गुरु आपणचे देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंतिके आपणा पाशी न्हावे अंतिके आपणा पाशी माझे पुढे उभा राहे सांभाळीत माझे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आधात निवारया
योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी तरी धरोनिया पडिये देह भाव पुरवी वासना भाव पुरवी पडिये देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी अंती ते आपणा पाशी न्यावे आपणा पाशी न्यावे आपणा पाशी न्यावे तुमने नाही विश्वास जामनी तुमने नाही विश्वास जामनी तुमने नाही विश्वास जामनी तुमने नाही विश्वास जामनी भावे पुराणे विचारोनी भावे पुराणे विचारोनी भावे पुराणे विचारोनी पडिये देह भाव पुरवी वासना पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी वासना आणि ते आपणा पाशी न्यावे आपणा पाशी न्यावे ते आपणा पाशी न्यावे विठोबार तुम्हारे 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 हेलो 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबा माझा विठोबा कैसा प्रेम भाव माझा विठोबाचा कैसा प्रेम विठोबाचा कैसा प्रेम आपणाची देव होय गुरु आपणाची देव आपणाची देव आपणाची देव आपणाची देव होय गुरु गुरु पडिये देह भाव पूरवी वासना पडिये देह भाव पूरवी वासना
अपना अंतिते अपना अंतिते अंतिके आपण अंतिते अपना कस अंतिते अपना कस अंतिते अपना
पाशिन्यावे पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी पुरवी टाळी वाजवा भजन करा सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा प्रेमाने भजन करा आपण कोणी भजन करत नाही भगवंताच्या दारामध्ये आपण आहोत या धर्ममंडपामध्ये आहोत तर आपण प्रेमानं टाळी वाजवू ते आपणापाशी न्यावे माझे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आधात निवारया योधक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी तरी धरोनिया पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे तुता मने नाही विश्वास जामनी पहावी पुराणी विचारोनी पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे विठ्ठल 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 आत्मरूप जनेषु केलिया स्मरण होय सतविद्येचे अधितरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता महायोधपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रै समादत्य तिष्ठन्तमानन्दतन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संततिया 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 संत कृपा लागे कट जावे सारो संत कृपा जाने कट जावे सारो तुमच्या कृपा जाने कट जावे सारो तुमच्या कृपा जाने कट जावे सारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया संततिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंगा तरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने तथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुता योऽन्त प्रविशं मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांच हस्तचरणं श्रवणत्वदादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अलन्तापुरीरम्य सिंहासनस्थं
पदाम्बोज तेजस्फुरद्दिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा तरुणातरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुतया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलादी सेवत झालो तुमच्या लादलो निज चरणा अहो स्वामी तुतया देवा यावरी न तरावा अवेरू लोताभिरामं रणरन्धधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं चारुण्यरूपं तरुणातरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुत्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजि हनुमन्ता शरण शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता तुम्हाल राम दूता तुम्हाल राम दूता शरण शरण हनुमंता तुम्हाल राम दूता काय भक्तीचा वाटा माझ्या नावा सुबता हनुमंता तुम्हाल राम दूता काय भक्तीचा वाटा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा जयांची केलिया स्मरण होय सतल विद्येचे अधिचरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 अतारण तरुणा वर्णालय भक्तवांचे कल्पतरू पांडुरंग परमात्मे दिशाच्या छत्रछायेखाली श्री भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांतीवर्म एकनाथ महाराज आदी तरुण सर्व संतांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र वडाची वाडी आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील तृतीय दिवसाची सेवा त्यासाठी निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांच्यातून वैराग्य म्हणजे काय ते शिकावं असे तुकोबाराय यांचा 5 चरणाचा आपल्या गुरु परंपरेचा आपला अनुभव सांगणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून आपला अनुभव व्यथित करतात. महाराज सांगतात देवा माझ्या विठोबाचा तैसा प्रेमभाव माझ्या विठोबाचा एवढा प्रेमभाव आहे की माझा विठोबा आपणची होणी देव होतो आणि आपणची होणी दूर होतो. तो नुसता देव रूपानं येत नाही तो दुरु रूपानं येत नाही तर तो पडिये देहभाव पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. तो भक्ताच्या अंतःकरणात आलेल्या अपेक्षा पूर्ण करतो आणि शेवटी आपल्याबरोबर तो घेऊन जातो. सलोतता मूर्ती त्याला प्राप्त करून देतो. पडिये देहभाव पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. एवढंच तरत नाही माझे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवार्या. देव आपल्या मागे आणि पुढे उभा राहतो आणि आपलं संकट निवारण्याचं त्या भक्ताचं संकट न येऊ देण्याचं काम तो करतो. आणि योध क्षेम त्यांचा जाणे जडभारी वाट दावी धरी तरुणिया. तो भक्ताचा योध वाहतो क्षेम वाहतो आणि भक्ताला आपला हात धरून वाट जातो. तो पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. आणि मी हे अभंगातून सांगितलं यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुता म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावी पुराणी विचारोनी पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल 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 विठ्ठल
अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं अदत्याचा आहे व त्याचा आद्य कर्तव्य इति न्यायानं 2 मिनिटं बोलतो. श्री क्षेत्र वडाची वाडी या ठिकाणी श्री गुरु ऋषिकेश महाराज भोईटे यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गावात सप्ताह नव्हता आणि सप्ताह नसल्यामुळे महाराजांच्या अंतःकरणामध्ये तळमळ होती की डोळेवाडी शेजारी असणारं हे वडाची वाडी गाव, शेजारी बांधाला बांध असलेलं हे गाव, वेशीला वेस असलेलं गाव, आपल्या गावात सप्ताह व्हावा आणि शेजाराच्या गावात सप्ताह होऊ नये ही शोतांकित आहे. आणि अशा वेळी म्हणून महाराजांच्या अंतःकरणामध्ये संकल्पना आली ती आपण सप्ताह करायचा तर वडाची वाडीमध्येच करायचा. आणि त्या संकल्पनेतून गावकऱ्यांशी संवाद साधून महाराजांनी विना पाकिट विना मानधन सप्ताहाचं नियोजन केलं. विना पाकिट विना मानधन सप्ताहाचं नियोजन करण्याचं कारण काय तर तुम्हाला फक्त हरिनामाची जोडी लागावी म्हणून विना पाकिट विना मानधन आहे. इथं येणारं मी सोडलं तर सर्व असे मोठे मोठे वत्ते आहेत ज्यांना जर मानधन विचारलं तर 10-15 हजार खाली ते येत नाहीत. पण महाराजांनी विना पाकिट विना मानधन सप्ताहाचं नियोजन केलं. विना पाकिट नुसतं नियोजन केलं नाही तर मंडपाचा खर्च तुम्हाला येऊ नये, स्पीकर सिस्टीमचा खर्च तुम्हाला येऊ नये, कलाकारांचा खर्च तुम्हाला येऊ नये, त्यामुळे तेही साध्य केलं. शेवटी आली वेळ जेवणाची. महाराज म्हणले आम्ही जेवणही घालतो फक्त तुम्ही काय द्या, जादा द्या आम्हाला. कारण काय करायचे अहो हरिभजनी हे ढवळीले जन आणि त्या हरिभजनापासून तुम्ही वंचित राहू नये म्हणून केलेला हा अट्टास. विठ्ठल विठ्ठल आज ज्यांच्या आज्ञेतून मला ही सेवा प्राप्त झाली माझे श्री गुरु ऋषिकेश महाराज भोईटे यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि तसेच आज माझ्या गायनाला उत्तम साथ करणारे काय माझी पात्रता नसून जे माझ्या गायनाला साथ करतायत, ज्यांचा माझ्यापेक्षा फार अभ्यासानं मोठे, वयानं मोठे, अधिकाराने मोठे असे असणारे आमचे संतोषजी माने महाराज यांच्याही चरणी दंडवत करतो. तसेच मला दुसरे साथ करणारे आमचे विजय महाराज त्यांच्याही चरणी दंडवत करतो. तसेच आमचे दशरथ महाराज तडवळे यांच्याही चरणी दंडवत करतो. तसे उपस्थित सर्व मान्यवर मला कुणाची नावं माहीत नाहीत. तसेच माझे मित्र, माझे मार्गदर्शक आणि पाठीशी खंबीर असणारे आमचे संदीप महाराज यांच्याही चरणी दंडवत करतो. तसेच विनेतरी बाबा यांच्याही चरणी दंडवत करतो. तसेच आज माझ्या मृदुंगाला साथ करणारे, आज वादनाला साथ करणारे महाराजांचं नाव प्रशांत महाराज यांच्याही चरणी दंडवत करतो. तसेच आज तबल्याला साथ करणारे महाराजांचं नाव राम महाराज, राम भगवंताचा अवतरण झालेला आहे त्यांच्याही चरणी दंडवत करतो. आणि ज्यांनी पेटी वाजवावी आणि त्यातनं विठ्ठल विठ्ठल आवाज काढावा असे असणारे आमचे माळवदे सर, माळवदे महाराजांच्याही चरणी दंडवत. आज ज्यांच्यातर्फे हा शूटिंग होत आहे ते ओम साई शांती चॅनल यांच्याही चरणी दंडवत. दोड ज्यांची सिस्टीम आहे त्यांच्याही चरणी दंडवत. आज जे अन्नदाते आहेत त्यांच्याही चरणी दंडवत. आणि राहिले तुम्ही श्रोते महेशाच्या मूर्ती. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबारायांना प्रश्न पडला की श्रोत्यांना उपमा कोणाची द्यावी. त्यावेळी ज्ञानोबारायांनी श्रोत्यांना उपमा दिली महेशाच्या मूर्त्यांची. म्हणजे तुम्ही सर्व महादेवा समान असल्यामुळे तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी दंडवत करतो. तसेच आमचे उभे असणारे सोबदार बाबा, सोबदारांचा अधिकार काही सामान्य नाही. दत्त चोपदारी तरी तसे असे दत्तात्रय स्वरूप असणारे सोबदार बाबा त्यांच्याही चरणी दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग 5 चरणाचा आहे. काय 2 दिवस तुम्ही बासुंदी पिलात, आज तुम्हाला ताटावर तुमची भूत भाजवावी लागणार आहे. तसं प्रथम दिवसाचंच कीर्तन माझं होतं, पण काही कारणास्तव 3ऱ्या दिवशी आलं. सप्त्यातलं पाहिलं तर सर्व दान गंधर्व आहेत आणि मला सुद्धा नीट लागत नाही. पण
तात जरी असलं तरी आरोग्याला चांदलं एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. काय आहे, बासुंदीनं डायबिटीस होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून म्हटलं विठ्ठल विठ्ठल. अभंग 5 चरणाचा आहे. अभंग अनुभूती सांगणार आहे. अभंग अनुभव सांगणार आहे. पाहायला गेलं तर सामान्य जीवाच्या हिताचा तळवळा केवळ संतांना नाही. संत सोडले तर सामान्य जीवाचं हित कोणीही करू शकत नाही. महाराज तुम्ही असं म्हणता, हो, आपले आई वडीलही आपले हित करू शकत नाही आणि साक्षात देवही आपलं हित करू शकत नाही. आपलं हित करतील तर केवळ संत करतील. आणि असे संत आपल्याला अनुभव सांगतात. मुळात संतांचा अवतार 3 गोष्टीसाठी आहे. संतांचा अवतार जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती जगताचं कल्याण करण्यासाठी, जगाला जागवण्यासाठी. संतांचा अवतार मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते मार्ग दाखवण्यासाठी. आणि संतांचा अवतार अनुभव सांगण्यासाठी. संत नित्य नियमाने तुम्हाला आम्हाला जागवतात. संत नित्य नियमानं तुम्हाला मार्ग दाखवतात. आणि संत नित्य नियमानं आपल्या अनुभवाचं सांगतात. मनुष्य जीवनाने ताई सांगत असताना आपल्या गाठीला काहीतरी अनुभव हवा. अनुभवाशिवाय बोललेली ती बडबड असते आणि अनुभवानं सांगितलेला तो संवाद असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि असे संत आपल्याला काहीतरी अनुभव सांगतात. अनुभव ताई सामान्य नाही. अनुभव हा गुरु परंपरेचा अनुभव आहे. पाहायला गेलं तुकोबारायांतलं पाहायला गेलं तर तुकोबाराय अनेक वर्ष भजन करतायत. भामटा भंडारा जोंधळी दुंडून काढली तुकोबारायांनी. अहो तुकोबाराय त्या रस्त्याने चालील त्या रस्त्याची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली. एवढं तुकोबारायांनी भजन केलं, एवढं तुकोबारायांनी नामस्मरण केलं, पण तरीसुद्धा तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. ती अजून तुकोबारायांना सद्गुरूची प्राप्ती नाही आहे. आणि सद्गुरूची प्राप्ती नसल्यामुळे तुकोबाराय अंतःकरणामध्ये तळमळ घेऊन आहेत. मला सद्गुरू कधी प्राप्त होईल असं तुकोबारायांना वाटतं. आपल्याला विचार पडेल ती तुकोबारायांना सद्गुरूची काय म्हणजे गरजच काय सद्गुरू प्राप्तीची. सामान्य जीवाला ते संतांना सुद्धा सद्गुरूची गरज असते. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूची प्रत्येकाला इच्छा असते आणि सद्गुरूशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. सद्गुरूशिवाय आपल्याला देव भेटू शकत नाही. देवाची जर प्राप्ती तोंड तरुण देऊ शकत असेल, हरिप्राप्तीसी उपाय धरावे ते संतांचे पाय. संतच आपल्याला, सद्गुरूच आपल्याला हरिप्राप्त करून देऊ शकतात. आणि ही तळमळ तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये आहे. भरपूर दिवस झाले, अहो अनेक वर्ष परमार्थात गेली, पण अजून आम्हाला सद्गुरूची प्राप्ती नाही. म्हणून ही तळमळ अंतःकरणात देऊन तुकोबाराय रुसले. आणि तुकोबाराय रुसल्यानंतर भामटा भंडारा जोंधराव भजन करू लागले. विठ्ठल 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 नामस्मरणाचा दजर चालू झाला. आणि दजर चालू झाल्यानंतर आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीतून तुकोबारायांना जो अनुभव आला तो अनुभव आज तुकोबाराय प्रतीत करतात. विठ्ठल विठ्ठल. पाहायला गेलं तर आपली भारतीय संस्कृती ही गुरु तत्वज्ञानाची संस्कृती आहे. अहो भारत ज्या दिवसापासून उत्पन्न आला उदयास आला त्या आधीपासून भारताची संस्कृती ही गुरु शिष्य परंपरेची संस्कृती आहे. पाहायला गेलं तर आपला वारकरी संप्रदाय तर त्यातल्या त्या गुरु शिष्य परंपरेला धरूनच आहे. तुम्ही कोणताही पंथ पहा, पण वारकरी संप्रदाय हा गुरु शिष्य परंपरेला सोडून जात नाही. एखादा नवीन कीर्तनकार उभा असले तर त्याला विचारलं जातं तुटल्या फळावरचा, तुझी माळ कुणाची. हा म्हणजे गुरु शिष्य परंपरेची आपल्याला सारखी अनुभूती येत असते. आपल्यात अनेक गुरु शिष्य परंपरा या वारकरी संप्रदायात आहे. आदिनाथ उमा बीज प्रदतले मचिंद्राला दले स्थिती तेची प्रेम मुद्रा दोरशा दिदली पूर्ण कृपा केली दैनी नाता दैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले ज्ञानोबरायांची नाथ परंपरा. दत्तात्रय परंपरा सहस्र यदु अर्जुन दुसरा शिष्य जनार्दन तिसरा केला थरा तलियुधी जनार्दनांची असणारी ही दत्तात्रय परंपरा नाथ महाराजांची. आणि ज्यांचा आपण आज अभंग घेतलेला आहे
त्यांची असणारी चैतन्य परंपरा बाबाजी चैतन्य ते शिव चैतन्य सांगितली थून माळी त्याची मंत्र दिला राम कृष्ण हरी. ज्या रामकृष्ण हरीचा आपण उच्चार करतो तो मंत्र ज्यांनी दिला ती असणारी चैतन्य परंपरा तुकोबारायांची आणि त्यांच्या परंपरेचा अनुभव सांगणारा प्रस्तुत अभंग विठ्ठल विठ्ठल. पाहायला गेलं तर तुकोबाराय पहिला शब्द वापरला माझ्या. तुकोबारायांनी जाणून बुजून माझा हा शब्द वापरलेला आहे. जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला माझं तोंडाला म्हणावं पहिलं समजलं पाहिजे. माझं तोंडाला म्हणावं हे जर समजलं नाही तर आयुष्य दुःखात जातं. बारकाईनं चिंता नाही त्या तुम्हाला फार काही सांगून जाणार आहे. आज माझं तोंडाला म्हणावं टळलं नाही तर आयुष्यचं वाटोळ होतं आणि आयुष्य दुःखाच्या थानीमध्ये जातं. पण माझं तोंडाला म्हणावं हे समजण्यासाठी मी कोण आहे हे समजणं फार गरजेचं आहे. आपण संसाराला माझं म्हणतो, परमार्थालाही माझं म्हणतो. पण परमार्थाला माझं म्हणत असताना आपण केवळ संसारासाठी परमार्थाला माझं म्हणतो. अन्यथा देवाला माझं म्हणण्याची आम्हाला गरज नाही. पण परमात्मा केला, परमार्थ केला तर आम्हाला काहीतरी साध्य होईल, आम्हाला काहीतरी साध्य प्राप्त होईल. आम्हाला आमच्या संसारात ज्या अप्राप्त गोष्टी आहेत त्या प्राप्त होतील ह्या इच्छेनं आम्ही परमार्थालाही माझं म्हणतो आणि संसारालाही माझं म्हणतो. अहो संसाराला जर माझं म्हटलं तर आम्हाला सुख प्राप्त आहेत. अहो संसारातल्या धनाला माझं म्हटलं तरी सुख प्राप्त नाही. संसाराच्या दारेला माझं म्हटलं तरी सुख प्राप्त नाही. संसाराच्या कुठल्याच अंगानं जरी विचार केला तरी संसारात सुख प्राप्त सुख नाही कोठे आलिया संसार. सुख नाही कोठे आलिया संसार. हो ह्या संसाराला जरी माझं सुख तर नाही, उपयोग नाही. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिधा देवासी. ह्या धनदारा पुत्रांना माझं म्हणून केवळ पदरामध्ये दुःख आणि दुःख आहे. त्यामुळे माझं तोंडाला म्हणावं तर त्या विठोबाला माझं म्हणावं, त्या परमात्म्याला माझं म्हणावं. या जगतामध्ये माझं म्हणण्याच्या पात्रतेच्या लायकीच्या म्हणतोय दोनच गोष्टी आहेत. एक तर म्हणजे संत, दुसरे म्हणजे देव. एक तर संतांना माझं म्हणावं, विठोबाला माझं म्हणावं, नाहीतर ज्ञानोबाराय तुकोबारायांना माझं म्हणावं. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय विठोबाला माझं म्हणतात आणि जनार्दन महाराज एकनाथ महाराज एका अभंगामध्ये ज्ञानोबारायांना माझं म्हणतात. कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला कैवल्याचा पुतळा पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा 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 पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जुबाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. जिवाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरी बाप सर्व भूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरी सर्व भूती सुखरूप ज्ञानोबा ज्ञानोबा माझा. वा टाळी वाजवा. एक तर देवाला माझं म्हणावं, नाहीतर ज्ञानोबारायांना माझं म्हणावं. इतरांना माझं म्हणून फायदा होणार नाही, पदरात दुःख आल्याशिवाय राहणार नाही. पण ज्ञानोबारायांना देवाला माझं म्हणण्याऐवजी आधी
मी तो नाही हे समजणं फार महत्वाचं आहे. तुटोबाऱ्यांना माहितीये मी तो नाही, मी वासुदेव तत्वता. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. तो येईल विचारता, आहे ठाऊक सहायक संता, आहे ठाऊक सहायक नाही दुजानिक मागुता गा, नाही दुजानिक मागुता गा, नाही दुजानिक मागुता गा, नाही दुजानिक मागुता ह्या चरणाचं उत्तरार्ध आहे ठाऊक आहे सभाह्य संता. सभाह्य संतांना माहितीये मी कोण आहे, म्हणून तुका म्हणे ना हे दिसतो मी कैसा, 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 तुका म्हणे ना पुसण्याच्या पूसा पांडुरंगा, पुसण्याच्या पूसा पांडुरंगा, पुसण्याच्या पूसा पांडुरंगा. तुका म्हणे दिसतो मी कैसा, पुसण्याच्या पांडुरंगा, पुसण्याच्या पूसा पांडुरंगा, पुसण्याच्या पूसा पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात मी दिसतो तसा नाही, आणि तुम्हाला विचारायचं असेल तर मला विचारू नका. पुसणे ते पुसा पांडुरंगा, त्या देवाला विचारा मी कोण आहे. आणि अशा तुकोबाऱ्यांना माहिती आहे मी कोण आहे, त्यामुळे कोण आहे मी करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आपणही कोण आहे याचा विचार केला पाहिजे. आणि तुकोबाराय ज्या पद्धतीने माझं म्हणतात माझं म्हटलं पाहिजे, आणि त्या विठोबाला माझं म्हटल्यानंतर तुकोबाऱ्यांना आलेली अनुभूती म्हणतात माझ्या विठोबा अपना देव हो ह्या सांप्रदायिक चालीत आणि सांप्रदायीचा थजिना, सांप्रदायिक चालीचा थजिना म्हणजे संतोष महाराज आहेत. हा, माणसाला पिक्चरच्या चाली तानाला दोड वाटतात. पिक्चरच्या चाली म्हटलं ती तान उंच उंच होतात. पिक्चरच्या चाली फक्त गायन आहे, पण वारतरी चाली म्हणजे भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या चालीतून तुकोबारायांना काय म्हणायचं असेल, ज्ञानोबारायांना काय म्हणायचं असेल, हे प्रकट होतं. त्या चाली म्हणजे वारतरी चालेल. आणि अशा वेळी मग तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचा तैसा प्रेम भाव. या जगतामध्ये
तीन गोष्टी दुर्लभ आहेत. एक तर देव दुर्लभ आहे, दुसरा म्हणजे संत दुर्लभ आहे, आणि तिसरं म्हणजे प्रेम दुर्लभ आहे. देव दुर्लभ आहे. सोन्याचे पर्वत तरविती पाषाण पळती रानो रान तल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय. विठोबाचे पाय दुर्लभ आहेत. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला अनुभव येतो ती विठोबाचे पाय किती दुर्लभ आहेत. संत दुर्लभ आहेत. बहु अवजड आहे संत भेटी परी जद जेटी तरुणा केली. त्या भगवंताची कृपा झाल्याशिवाय संतांची प्राप्ती होत नाही. त्यामुळे संत दुर्लभ आहेत. आणि तिसरं म्हणजे प्रेम हे दुर्लभ आहे. प्रेम फार दुर्लभ आहे. प्रेम हे बोलून चालून तरता येत नाही. प्रेम सांगता बोलिता दाविता अनुभव अनुभव चित्ता चित्त जाणे हो अनुभव चित्ता चित्त जाणे अनुभव चित्ता चित्त जाणे अनुभव चित्ता चित्त जाणे बोलिता दाविता अनुभवाची बोलिता दाविता जीत झाले. प्रेम नाही शांता बोलिता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. आपण ज्या गोष्टीला प्रेम समजतो ती गोष्ट म्हणजे प्रेम नाही. अहो आपल्याला आलेली प्रेमाची अनुभूती काही क्षणापुरती मर्यादित असते. आपल्याला प्रेम अखंडित प्राप्त झाले हातवर करून दाखवा. आपल्याला प्रेम भेटतं ते कधीतरी थोडं फार भेटून जातं आणि त्या प्रेमालाच आपण सूत समजून जातो. पण प्रेम हा सांगण्याचा बोलण्याचा विषय नाही. प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे. हा आणि हे प्रेम हे संसारात नाही तर हे परमार्थात आहे. प्रेम ही संज्ञा मुळात संसारातली नाहीच, ती परमार्थातली आहे. पण ती संज्ञा ओढून ताणून आम्ही संसारात आणतो आणि संसारातच प्रेम आहे असं आम्ही ग्राह्य धरतो. मुळात प्रेम 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 हे परमार्थात आहे. सामान्यपणे तुम्हाला एक उदाहरण देऊन जाऊ का. रोज 7 दिवस इथं तुम्ही अन्नप्रसाद आहे. ह्याच्या आधी तुम्ही घरी जेवत होता. घरी तुम्हाला काय कमी पडलंय ह्याचं बायकोकडे लक्ष सुद्धा नसतं. तिला सांगावं लागतं अगं भात संपलाय भात आण. पण इथं तुम्ही 3 दिवस झालं जेवताय. तुम्ही जेवायला बसले ती माऊली तुम्हाला काय कमी आहे का विचारतात. त्याचं नाव प्रेम आहे. महाराज तुम्हाला आम्हाला रोजची अनुभूती आहे. आम्ही रोज एक नवीन गाव फिरत असतो, रोज एक नवीन सप्ताह करत असतो. पण सप्ताह करत असताना ज्या दिवशी आम्ही जेवायला त्यांच्या घरी जातो ना तेव्हा त्यांना वाटतं साक्षात विठोबा उतरला. हा आपल्याला एवढं प्रेम घरी सुद्धा भेटत नाही. रोज आमरस रोज बासुंदी तशामुळे हो फक्त या माळेमुळे हा आपण वारकरी संप्रदाय धारण केला म्हणून आपल्याला काय प्राप्त होतं प्रेम प्राप्त होतं. अहो ही नसती तर आपल्याला तुत्र्यानं सुद्धा विचारलं नसतं विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे ह्याला फार किंमत आहे. रस्त्याने आपण वारीच्या वाटचालीला चाललेलो असतो. वारीच्या वाटचालीला दुपारची वेळ व्हावी आणि दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला थोडीशी विश्रांती प्राप्त व्हावी. आणि विश्रांती प्राप्त होत असताना आपण झाड शोधत पुढे पुढे जावं आणि त्या झाडाखाली येताना माणूस झोपलेला असावा. आपल्याला तो ओळखीचा सुद्धा नसावा. आपण त्याला कधीही पाहिलेलं नसावं. तरी सुद्धा आपल्या तोंडातून प्रश्न निघतो माऊली बरं आहे का माऊली पाय दुखतायत का माऊली मन अन्नप्रसाद घेतला का हे विचारतो. त्याचं नाव प्रेम आहे. कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही फायद्याशिवाय जिथं विचारपूस केली जाते त्या भावनेला म्हणायचं प्रेम. जिथं फायदा आहे तुता म्हणे होय तो व्यापार तयात आहे फार शितवावे. जिथं व्यापारासारखं देणं देणं आहे त्याला प्रेम म्हणून चालेल का. अहो फायद्याशिवाय जिथं नातं जोडलं जातं त्याचं नाव म्हणजे प्रेम आहे. पण हे प्रेम कशामुळं प्राप्त होतं तर फक्त त्या ठिकाणी असणाऱ्या समाधानामुळे प्राप्त होतं. ज्या ठिकाणी समाधान आहे तिथंच प्रेम आहे.
जिथं प्रेम आहे तिथं समाधान आहे. ज्या ठिकाणी समाधानाची भूमिका आहे तिथंच प्रेमाची तिथाव लागत असतो. अन्यथा प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. विठ्ठलाला तेव्हा जनाबाईंच्या दौऱ्या सुद्धा माझं माझं म्हणतात. माझं म्हणण्याची भूमिका समजून घ्या. ज्ञानोपात्रा ज्यावेळी विठोबाला माझं म्हणतात त्यावेळी प्राण सुद्धा त्या विठोबाच्या पायावर सोडतात. ही भूमिका समजून घ्या. आणि ही भूमिका समजत असताना जरा आपल्या अंतःकरणामध्ये दोतवा आमचं काय चाललंय, आमची वाटचाल नक्की परमार्थातली आहे का, ह्याविषयी विचार करा. आणि तो विचार करत असताना आत्मपरीक्षण करा. तुम्हाला बोर झाला असेल, पण एक गोष्ट सांगून जातो, कीर्तन हे हसायचं साधन नाही, कीर्तन हे रडायचं साधन नाही, कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे. अहो, तुमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करण्याची जादा काय असेल तर ही कीर्तन आहे. कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामच नाही पापाचे ऐसे केले, त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन चांद, कीर्तन चांद होय अंध हरिरूप, याचं नाव कीर्तन आहे. इथं समाज खूप छान बसलेला आहे. नाहीतर पातीच्या ठिकाणी महाराज निम्मी जण खुर्चीवर, निम्मी जण पारावर, इथं पारच नाही. त्यांना वाटतं खुर्ची बसल्यानंतर इथल्या उभ्या असणाऱ्या महाराजाचा अपमान होईल. ह्या मर्त्या शरीराचा अपमान बिपमान होत नसतो. पण हे कीर्तनाच्या माद तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा, तिथं देव उभा आहे, त्याचा अपमान होऊ नये म्हणून त्याच्यापेक्षा खालच्या जागेवर बसावं. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे माझं म्हणत असताना थोडासा विचार केला पाहिजे. आणि माझं कोणाला म्हटलं पाहिजे? विठोबाला माझं म्हटलं पाहिजे. आणि असं विठोबाला जर माझं म्हटलं तर तो काय होईल? आपणची होय देव दुरू. तो देव रूपानंही आपणची होईल आणि तो दुरू रूपानंही आपणची होईल. विठोबाला माझं म्हटल्यानंतर विठोबा आपणची देव होय, विठोबा आपणची दुरू होय. विठ्ठल विठ्ठल. असं देव रूपानं आणि दुर रूपानं विठोबा येतो. इथं एक महाराजांना सिद्धांत मांडायचा आहे. देव आणि दुरू मध्ये आपल्याला अंतर दिसत असेल, पण देव आणि दुरू मध्ये अंतर नाही. देव आणि संतांमध्ये अंतर नाही, संत आणि संतांमध्ये अंतर नाही. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत आपल्याला वेगळे दिसत असतील, संतांना वेगळे दिसत नाहीत. अहो, आपली काय सवय झाली माहिती का? जे सामाचे डोळे लाविती, इंद्रिया डोळी लाविती, अशी आमची अवस्था झालेली आहे. चामड्याच्या डोळ्यांनी जे दिसल ते खरं मानण्याची आमची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. हा, जेवढं चामड्याच्या डोळ्यांनी दिसतं तेवढंच खरं मानणारी आम्ही भोळी बाबडी माणसं आहे. म्हणून भोंदू बाबांच्यात अडकणारी सुद्धा आम्हीच आहे. आम्हाला वाटतं तिळा टोपी घातली ती तो संत, एखाद्यानं भजवी वस्त्र धारण केली तो संत. तिळा टोपी माळा हे तो देवाचे दबाळे वाजवी ओंजळ पोटासाठी. ताईंना परमार्थाशी ताई देणं देणं नाही महाराज, पण आपलं पोट भरावं म्हणून ताईंनी माळा घातल्या आणि ताईंनी टिळा लावला, त्यांना संत म्हणता येत नाही. ताईंनी पदवी वस्त्र धारण केली त्यांची पूजा व्हावी म्हणून. चिरंजीवी पदामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, ताई माणसं पदवी वस्त्र धारण करतात, वैराग्य मिरवतात, समाजानं आपल्याला मानावं म्हणून. पण त्यालाही संत म्हणता येत नाही, त्यालाही साधू म्हणता येत नाही. मग संत ओळखायचा तशाने तर जया अंधी मोठेपण तया यातना कठीण, त्याला म्हणायचं संत. संत ही सामान्य पदवी नाही. तुम्हाला आम्हाला संत सामान्य वाटतात. ज्ञानोबारायणाताई तिसरा डोळा होता ता, तुतोबारायणाताई 4 हात होते ता. अहो, समुद्र नदीनो हे पैदा, पाशाना मनोनये लिंजा, संत नवती जदा मानसा त्यासारखे. अहो, दंजेनं किती रौद्र रूप धारण केलं म्हणजे तिचा समुद्र होईल. पायरीच्या पाषाणानं किती दिव्य रूप धारण केलं तर त्याला शिवलिंगा एवढं महात्म्य प्राप्ती होईल. अहो, पायरीचा ददड तो पायरीचा ददडच, शिवलिंग ते शिवलिंगच.
एताडवी पायरीचा जजर चटचटीत असतो, शिवलिंगही ओभड धोबड असतं, पण पायरीच्या जजराला शिवलिंगाची उपमा देऊन चालत नाही. ज्या पद्धतीनं दंदेच्या पाण्याला समुद्राची उपमा देऊन चालत नाही. अहो, ज्याच्यामुळे पाऊस पडतो तो समुद्र आणि पावसाच्या पाण्या वाहते ती नदी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे तसं ह्या पद्धतीनं संतांना सामान्य माणूस समजू नये, कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि हाच अनुभव महाराजांना आला. ती तो विठोबाच देवही होतो आणि तो विठोबा संतही होतो. पण देव विठोबा आणि संत होऊन तरतोत आहे अबंधाचं दुसरं चरण. पडिय देह बाबा पूर्वी वसना, 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 पडिय देह बाबा, पडिय देह बाबा पूर्वी वसना, पडिय देह बाबा पूर्वी वसना. अंतिते आपणा पासी न्यावे, पडिय देह बाबा पूर्वी वसना, पडिय देह बाबा पूर्वी वसना. अंतिते आपणा पासी न्यावे, पडिय देह बाबा पूर्वी वसना, पडिय देह बाबा पूर्वी वसना. हो पडिय देह बाबा पूर्वी वसना, अंतिते आपणा पासी न्यावे, वासना अंतिते आपणा पासी न्यावे. देवाला जर माझं म्हटलं तर तो देव गुरु होतो, तो देव देव होतो. आणि पडिये देहभाव पूर्वी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे. तो देव देहभावात येतो. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर देवाला देहभाव धारण करण्याची काही कारण नाही, पण बत्ताचं ताम साधण्यासाठी, बत्ताची इच्छा तशा भक्ताने असताना श्रीकृष्ण बासरी वाजवण्यात दंड आहेत. आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये विचार आला, इथं सुभद्रा असती तर, सुभद्रा असती असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, अर्जुना आता असं करतो, डोळ्यांना जरा पाणी दाखवून आणतो. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने तिथनं पायता ताडता पाय घेतला आणि सुभद्रा बनून आले. आणि सुभद्रा बनून आल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणातली वासना शमवली. पडिये देहभाव पूर्वी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे. सोथोबारायांच्या पत्नीचं
बाळपण तरण्यासाठी ह्याच विठोबाने देहभाव स्वरूप धारण केलं. सोतोबाईंची बहीण झाला, सोतोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उधरा दार हातामारी, पडिये देहभाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. सागाबाया भक्ती काज, सागाबाया भक्ती काज, साधावया 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 भक्ती काज. नागुलाज दरीत, नागुलाज दरीत, नागुलाज दरीत, ऐशियासी शरण जावे, ऐशियासी शरण जावे, ऐशियासी शरण जावे, ऐशियासी शरण जावे. धरित नाही धरित नाही लाज धरित, सदावे शरण जावे, ऐशियासी शरण जावे, ऐशियासी शरण जावे, ऐशियासी शरण जावे, शरण जावे. वाह, अशी जर साथ असेल तर मी 12वी वाजवीन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवेन वंची. अहो, शरण जायचं तर तोनाला जायचं, जो कुठल्याही पद्धतीची लाज न धरता आपल्या मदतीला धावून येईल त्याला शरण जायचं. आयरा दायऱ्यांना शरण जाऊन काय फायदा होणार आहे जावं? माणूस आयुष्यामध्ये लय जणांना शरण जातो, नोकरी मिळवण्यासाठी, धंदा पाणी नीट चालण्यासाठी, नावं होण्यासाठी. पण ते शरण जाणं तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. आपल्याला गरज असली ना ती बरोबर तो अंध ताडून देतो. बाबा माझं ह्याच्यात काही सुद्धा नाही, माझं ह्याच्यात नाव सुद्धा, मी नव्हतोच तिथे, माझा तर ह्या विषयाशी संबंध नाही, असं बोलून लगेच बाजूला सरतात. तसल्यांना फाटक्या माणसांना शरण जाऊन उपयोग होईल का? शरण जायचं तर तोनाला जायचं, ज्या लाज धरत नाही त्याला शरण जायचं. आणि म्हण असा बदवंत, पडिये देहभाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. तो भगवंत भक्ताची लाजही राखतो आणि शेवटी त्याला सलोतता मूर्ती प्राप्त करून देतो. तो त्याला वैकुंठ प्राप्त करून देतो. शेवटी तो आपल्या धरी त्याला नेतो. आणि धरी नेत नाही नुसता, अदळपदी बाळ बैसविला ध्रुव. अहो ताई वेळी त्याला पद निर्माण करून देतो, ध्रुव निर्माण करून देतो. कारण तो परमात्म्याला आपण माझं म्हटलेलं असतं. म्हणून परमात्मा एवढंच करतो नाही नाही तर अजून काय करतो? अबंधाचं तिसरं. मागे पुढे उभा राय संभाळीत, 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 मागे
सांभाळीत पुढे उभा राह सांभाळीत मागे पुढे उभा राह सांभाळीत मागे पुढे उभा राह सांभाळीत मागे पुढे उभा राह सांभाळीत आलिया आगदानी वारा पडिया गे है भाव पूरा विवासना पडिया गे है भाव पूरा विवासना विठोबाला जर माझं म्हटलं तर तो आपणची देव होतो, आपणची गुरु होतो, पडिये देह भाव पुरवतो, अंती ते आपणापाशी नेतो, माझे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आधात निवारया, बत्ताच्या ठिकाणी आलेलं संतत निवारतो आणि बत्ताच्या माझे पुढे उभा राहतो, तो होऊने दिशीन आड झाली सुदर्शन. तो भत्ताला कोणत्याच पद्धतीचं संतत पडू देत नाही. देवा उभा मागे पुढे 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 उदवी तोडे संतट. तो बत्ताच्या ठिकाणचं तोड संतट मुक्त करतो बत्ताला. निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काहीच सातडे पडो नेंदी. द्रौपदीचा दृष्टांत तुम्ही पहा. द्रौपदी भर दरबारामध्ये उभी आहे आणि आता द्रौपदीचं वस्त्रहरण होणार आहे. वस्त्रहरण होत असताना सभामंडपामध्ये अनेक जण आहेत, अनेक दुरुस्थानी असणारी माणसं आहेत. द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत. द्रौपदीचे 5 नवरे 5 पांडव उपस्थित आहेत आणि आता द्रौपदीचं वस्त्रहरण होणार आहे. वस्त्रहरण होत असताना द्रौपदी माझे नवरे मला वाचवतील म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे. दुरुस्थानी असणारे महात्मे मला वाचवतील म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे. द्रौपदी हतबल झालेले, मला तोनी वाचवणार आहेत हे पाहत आहे. आणि हे पाहत असताना आता द्रौपदीला असह्य झालेलं आहे. साडी फिटत आहे, साडी फिटत आहे आणि साडी फिटत असताना आता माझी लाज तोंड राखेल हा विचार द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये. द्रौपदीनं एक पदर आपल्या दातामध्ये धरलेला आहे. दातामध्ये धरत असताना आता साडी फिटणार त्यावेळी द्रौपदीनं हात वर करावा, दाताचा पदर निसतावा आणि द्रौपदीनं आर्त हात त्या भगवंताला मारावी. तोटे दुंतलासी द्वारतेच्या राया, वेळ पार सखियाला वेला. आणि असं म्हटल्या
द्रौपदीसाठी तो भगवंत धावून यावा आणि द्रौपदीची साडी व्हावा, माझे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आधात निवारया. द्रौपदीच्या दृष्टांतातला एक भाव तुम्हाला सांगून जातो. द्रौपदीला वाटलं होतं मला माझे नवरे वाचवतील, द्रौपदीला वाटलं होतं हा समाज मला वाचवेल, द्रौपदीला वाटलं होतं महात्मे मला वाचवतील. आणि ज्यावेळी तोनी वाचवलं नाही तेव्हा तिला देवाची आठवण झाली. देवाला देव आल्यानंतर द्रौपदीनं देवांना प्रश्न केला, देवा तुम्ही माझी मजा पाहत होतात आहो, तुम्हाला असं वाटत होतं का माझी लज्जा जावी, तरी सुद्धा तुम्ही तादप्प बसलात. तेव्हा देवानं म्हणावं, आज द्रौपदी तुला तुझ्या नवऱ्यांवर विश्वास होता, आज द्रौपदी तुला त्या सभा माणसावर विश्वास होता, तुला द्रोणाचार्य कृपाचार्य महात्म्यांवर विश्वास होता, पण तो विश्वास तू माझ्यावर दाखवला नाही म्हणून मी आलो नाही. तुमचं आमचंही असंच आहे, आम्ही सगळीकडे सगळ्यांवर विश्वास ठेवतो, पण विठोबावर विश्वास ठेवायला आम्हाला वेळ नाही किंवा तेवढं विठोबा एवढा विश्वास आम्ही प्राप्त केलेला नाही. परमार्थाच्या वाटेव तर आम्ही चाललेलो आहोत, पण परमात्म्याच्या वाटेव चालत असताना आमच्या ह्या शरीरावर आम्हाला फार विश्वास आहे. माझ्या बळानं मी एवढी प्रॉपर्टी तमवली, थोतून सांगतो छाती थोतपणे. अरे पण ज्या बळाव तमवली हा नरदेहच तुम्ही दिले, इंद्रिय हात पाय तुम्ही दिले. अहो ज्या देहावर मी म्हणत असतो, ज्या देहा आपण माज करतोय ना, माज, तो देह सुद्धा आपला नाही. ह्या देहावर विश्वास ठेवून चालणार नाही. ज्या धरातल्यांवर आपण विश्वास ठेवतोय ती धरातलंही आपलं नाही. आपल्याला ज्यावेळी संकट येतं ना, सडल्यांची दारं धुंडल्यानंतर म्हणा आपल्याला देवाचं दार धुंडतं. पण असं तरुण आता मायबाप हो, त्या देवाच्या दारा प्रथम जा, तो माझे पुढे उभा राही सांभाळीत, आली आधात निवारया. अर्जुनाचं सारथ्य श्रीकृष्ण परमात्मा तरत आहे, आणि श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं सारथ्य तरत असताना श्रीकृष्ण परमात्मा पुढे आहेत आणि अर्जुनावर येणारे बाण मायाने जातत आहेत. अर्जुनावरून त्याच पद्धतीचं संतत येऊ देत नाहीत. ज्यावेळी पुढनं बाण येतात त्यावेळी अर्जुनाच्या पुढे श्रीकृष्ण परमात्मा आहे. युद्ध संपलेलं आहे, 18 दिवस झालेले आहेत आणि आता त्या रथावरून खाली येण्याची वेळ आलेली आहे. काय व्हावं, युद्ध रोज संपावं. आणि युद्ध संपत असताना अर्जुनासाठी श्रीकृष्ण परमात्म्यानं आपली मांडी द्यावी आणि त्या मांडीवर पाय देऊन अर्जुन खाली उतरावा, हा नित्य नेम आहे. आता 18 दिवस झाले आणि देव म्हणतो अर्जुना तू खाली उतर. अर्जुना वाटलं अरे देवा, रोज तर स्वतःची मांडी देऊन तू मला खाली उतरवतोस, आज काय झालं, मी खाली उतरणार नाही. देवा मी खाली उतरणार नाही. अर्जुना मी सांगतो ना तू खाली उतर. देवा मी खाली उतरणार नाही म्हणजे नाही. देव राजावले, देव चिडले आणि अर्जुना तू खाली उतर. तत्क्षणी अर्जुन खाली उतरला. खाली उतरल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा खाली उतरले आणि त्या रथाचा विस्फोट झाला. ज्यावेळी बाण येत होते तेव्हा देव पुढे होता आणि ज्यावेळी रथावर संतत होतं तेव्हा देव मागे होता. माझे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आधात निवारया. अजून देव ताय तरतो अबंधाचं 4थं चरण. योगक्षम त्याचे जाणे जड भारी, वाट गावी करी गरोनी, वाट गावी करी गरोनी. योगक्षम त्याचे जाणे जड भारी, वाट गावी करी धरणीया, वाट गावी करी धरणीया. देव भक्ताचं योध शेम वाहतो. योध शेम वहाम्यहम अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां मयनुक्तानां योध शेम वहाम्यहम. देव भक्ताचं योधही वाहतो आणि शेमही तरतो. योध म्हणजे काय, भगवंताच्या कृपेनं आम्हाला जी गोष्ट प्राप्त झाली त्याला म्हणावं योध. एखाद्या वेळी रस्त्यानं चालत असताना सोन्याचं एखादं दटुळं भेटावं आणि ते धर येऊन यावं आणि म्हणावं आपला योध आज चांदला होता, योधानं प्राप्त होतं, भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतं, त्याला म्हणायचं योध. आणि त्याचं रक्षण करणं म्हणजे शेम.
भगवंतानं जे प्राप्त करून दिलंय त्याचं रक्षण करणं म्हणजे शेम, आणि ही दोन्ही ताम भगवंत ररतो योद शेम वहाम्यहम. काय झालं? रामायण संपलं, रावणाचं युद्धही संपलं. रावणाचं युद्ध संपल्यानंतर रावण गेल्यानंतर ती दादी बिभीषणाला दिली. राम म्हणले मला ह्या दादीची गरज नाही, बिभीषणा ही दादी तू घे, आ जन्म तुझ्या दादीचं मी रक्षण करीन. आणि ते रक्षण करत असताना अनेक वर्ष झाली. युद्ध संपत असताना तुंबतरणाची पत्नी ही गर्भवती होती, आणि गर्भवती असल्यानंतर ती प्रसूत झाली. आणि तिचा पुत्र त्यानं ठरवलं माझ्या तातांचा वध केला, आता त्याचा सूड मी घेणार आणि ही लंकेचं राज्य मी मिळवणार. आणि असुरांची सैन्य घेऊन तो बिभीषणाच्या राज्याकडे त्या लंकेकडे धावून आला. आणि धावून येत असताना आता बिभीषणाला भीती वाटू लागली. भीती वाटत असताना बिभीषणानं रामाकडे निरोप पाठवला. राम परमात्मा स्वतः धावून आले आणि बिभीषणाच्या राज्याचं रक्षण केलं. योदशेम वाहम्यहम. देव आपलं योदशेम वाहतो, पण नुसतं साधं वाहत नाही, वाट दावी तरी धरून या. बत्ताला वाट दाखवतो, आणि अशी तशी वाट दाखवत नाही, हाताला धरून वाट दाखवतो. सामान्यपणे जर पाहायला गेलं तर वाट दाखवणारे कमी आणि वाट लावणारे आज समाजात जास्त आहे. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. वाट दाखवणाऱ्याचे परोपकार आहेत, पण ही वाट दाखवणारी माणसं फार कमी राहिली. दुसऱ्याचं वाटोळ तसं होईल ह्याच्यावर टपलेली माणसं जास्त आहेत सध्याला. राज येईल तुम्हाला बोलण्याचा, पण आत्मपरीक्षण करा. समाजाची काय अवस्था आहे? आपल्याला वाट एकच जण दाटवू शकतो, तो विठोबा, आणि तो साधा सुद्धा वाट दाखवत नाही. वाट दावी तरी धरून या. तो हाताला हात धरून वाट दाखवतो, वाट सुटू देत नाही. एका देवी आईच्या हातात 2 पिशव्या असल्या ना, आई म्हणते मुलाला माझी पाठ धरून चाल, पण तिला असं वाटत नाही एक पिशवी खाली ठेवावी. पण देव असं करत नाही. देव हाय ते जवळ फेटून देईल, पण बत्ताला हात धरेल आणि वाट दाखवेल. वाट दावी तरी धरून या. पण कधी त्या विठोबाला माझं म्हटल्यानंतर, आणि त्या विठोबाला जर माझं म्हणायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? त्या विठोबाचं नाम घेतलं पाहिजे. अहो, आई जर जवळ याविषयी वाटेल तर आपण काय म्हणतो? आई इकडे ये. बाबा जर जवळ याविषयी वाटत असतील तर बाबा इकडे या. जगाचा परमात्मा जर जवळ यावासा वाटत असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तो जर आपला व्हावासा वाटत असेल तर त्याचं नाव घेतलं पाहिजे. आणि ते नाव साधं सुद्धा द्यायचं नाही. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ असं नाव द्यायचं. आम्ही परमात्म तत्व फक्त काही झालं ती फक्त परमार्थ. आमच्या गावात तोंड गेलं परमार्थ करायचा नाही. आमचं सुतत आलं परमार्थ करायचा नाही. आमच्या घरी विटाळ असेल परमार्थ करायचा नाही. ह्याच्यासाठी तुझं जातं. अहो, दिवाळीचा सण असावा, दिवाळीचा सण, आणि दिवाळीच्या सणाचा आदल्या दिवशी लाडू चकली चिवडा करंजी सगळं भरभरून व्हावं. आणि दुसऱ्या दिवशी येताना गावातला माणूस जावा, सुतत पडावं, मनापासनं हृदय हात ठेवून सांगा ते डबे तोंड फेटून देतं. हृदय हात ठेवून सांगा. अहो, आम्हाला फक्त परमात्म्यासाठी परमार्थासाठीच अडसर आहे, बाकी सगळ्या गोष्टी आणायला आम्हाला मोठाट आहे. अहो, दुसऱ्या दिवशी लग्न असलं तर 10व्या दिवशीच तिसऱ्या दिवशीच 10वा. आम्हाला काही देणं नाही. आमच्या सोयीनुसार आमचा परमार्थ चाललेला आहे. आम्हाला वाटलं तर ठीक, आम्हाला नाही वाटलं तर नाही. आम्हाला अडवणारही तोनी नाही आणि आम्हाला वाट दाखवणारही तोनी नाही, तर आमच्यावर ते संस्कारच नाहीत. आम्हाला असं वाटतं अवदा अंधश्रद्धा ही फार धातत असते. इह मृत्यू लोकीचे उफराटे. आज आमचं तसंच चाललेलं आहे. सडल्याला आम्हाला वेळ आहे, परमार्थाला आम्हाला वेळ नाही. असं तरुण आता अहो, आज मला फार आनंद झाला. ज्ञानेश्वरी वाचायला मला वाटलं 2-4 जण येतील, पण आज सडला सभा मंडप भरला. तुम्हाला खरं सांगू था 40 लोक होती. तुम्हाला सांगू था हे मरण तुनाला सुटत नाही. उपजलिया पिंडा मरण सांगाते.
ज्याला जन्माला यायचंय त्याला येत नाही दिवशी मरायचंच आहे. आणि मरण हे सुखाचं आहे. मला सांगा दलदलीत पडणं सुखाचं का दुःखाचं? बोलत चला तुम्ही बोर झाले का? दलदलीत पडणं सुखाचं का दुःखाचं? दलदलीत पडणं दुःखाचं आहे. दलदलीतनं बाहेर पडणं, संसारात पडणं दुःखाचं आहे, पण संसारातनं बाहेर पडणं सुखाचं आहे. अहो ह्या यज्ञामध्ये देह जाणं सुद्धा सुखाचं आहे, लक्षात घ्या तुम्ही. पवित्र अधिक महिना असावा, ज्ञानेश्वरी नाव पडावी आणि मन देह ठेवावा. अहो मला सांगा, जर आपण परमार्थ मान्य नसेल सुट्टाला, तर ज्या दिवशी अंतयात्रा निघते त्यावेळी पुढे भजन का लावता? तो काय गरज पडली भजन लावायची? अहो भजन लावलं, राम नाम सत्य हे म्हटलं की तो देह परमात्म स्वरूप होत असतो. अहो पंढरपूरमध्ये चातुर्मासे नावाचं एक कुटुंब आहे. चातुर्मासे नावाचं कुटुंब असताना मुलाची सेवा होती, वडिलांची सेवा होती. आई वडील आणि मुलगा 3 जण. वडिलांची सेवा होत असताना आता सेवेला जात असताना धोतर नेसलेला आहे, पट्टा बांधलेला आहे आणि आता सेवेला जाणार. विठोबाचं मंदिर पंढरपुरातलं जवळ आहे. आता सेवेला जाणार एवढ्यात त्या कीर्तनतारांना अटॅक आला आणि कीर्तनतार जागीच कोसळले. जागीच कोसळले असताना त्यांच्या आईनं हा विचार केला नाही. आई म्हणली, बाळा असं तर हे प्रेत झात फेटा बांध, कीर्तन तर कीर्तन वरनं आल्यानंतर आपण ताही ते बदू. तेने कीर्तने धरली निष्ठा, झाला वरिष्ठा वरिष्ठ तो, त्याला म्हणायचं परमार्थ. बाकी कुठल्याही गोष्टीला तुम्ही काही करा, पण परमार्थाच्या ठिकाणी स्वतःची बुद्धी चालवू नका. मनोमार जे गेला तो तेथेच मुतला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. तुम्ही संतांच्या मार्गाने चाला. मार्ग दावून गेलेत ना ते, त्यांच्या वाटचालनं चाला. झालंच विषय निघाला माने महाराजांचा. सुतत नसतं म्हणायचं, सुतप म्हणायचं असतं. हा सुतप. त्या 10 दिवसामध्ये आपण चांगली कर्म करायची आणि त्या आत्म्याला शांती लाभेल असं काम करायचं. दशत्रियेपर्यंत शास्त्राने 9 श्राद्ध सांगितलेले आहेत. त्या श्राद्धाची नावं मला आता ज्ञात नाहीत, पण ती श्राद्ध करत असताना एक दिवशी गाईला अन्न द्यावं, सुतप दडतं. गंजेला पाणी अर्पण करावं, सुतप दडतं. चिमण्यांना थाईला घालावं, सुतप दडतं. सुतप हे महत्वाचं आहे. इथं ते महाराज होऊन गेले, त्यांचं नाव काय महाराज? बालाजी महाराज. बालाजी महाराज एक होऊन गेले, आपल्याच भागातले होते. ते ब्रह्मचारी होते आणि ब्रह्मचारी असताना त्यांची आई दत्तप्राण झाली. दत्तप्राण झाल्यानंतर त्यांनी आईचं देह 3 दिवस ठेवला आणि आईच्या देहापुढे ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि ज्ञानेश्वरीचं पारायणाची सांगता झाल्यानंतर भजन करत करत आईला नेऊन आईचं अंतविधी केला. ह्याला म्हणायचं परमात्म तत्व आणि ह्याला म्हणायचं परमार्थ. आम्ही काय करतो ह्याचा विचार आम्ही करावा. आम्ही तुटं अंधश्रद्धा पाळावी. जग तुटे चाललं, आपण तुटे राहिलो, ह्याचा जरा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या विठोबाला माझं म्हटलं पाहिजे आणि ते माझं म्हणून त्या विठोबाचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्याला 2 हात आहेत त्यांनी हात वर करायचं. एवढं सांगून जर तुम्ही हात वर केले नाही तर थराटा फिरल्यासारखं होईल. त्यामुळं तुम्ही सर्वांनी हात प्रेमानं वर करा. एवढं प्रेमानं वर करा. अहो त्या